तर या गावामध्ये आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यानिमित्त उपस्थित सर्वच ग्रामस्थ असतील, पाहुणे असतील आणि जमलेला सर्वच वारकरी संप्रदाय। खरं तर आज इथे प्रति पंढरपूर म्हणजे आपल्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं, कारण आपले सुपे बाबा असतील, आपले भालचीम बाबा असतील यांनी आज आपल्या गावामध्ये आज विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना केली। खरंच या आदर्श पुढे काळाची गरज आहे, कारण आता आम्ही येताना दशक्रियेला गेलो होतो, तिथे अतिशय वाईट प्रसंग आला होता, कारण एक 17 वर्षीय मुलाची दशक्रिया होती ती। खरं तर त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये त्याचा अपघात होऊन त्याला अपंगत्व आलं होतं। अपंगत्व आलं, त्या त्रासाला कंटाळून त्या बिचाऱ्याने आत्महत्या केली। बिचाऱ्याचं वय काय 17 वर्ष होतं फक्त। खरं माझी प्रत्येक इथे बसणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांना, ज्या नवीन पिढी असेल, माझ्या भगिनी असतील, त्यांना विनंती आहे की आपल्या लेकरांना जेव्हा आपण पुस्तकं वगैरे या सगळ्या गोष्टी देतो, पेन वही पुस्तक, तेव्हा त्यांच्या हातामध्ये टाळ, पेटी किंवा मृदंग अशा गोष्टी द्या, जेणेकरून आपली पुढची पिढी आपण जतन करायला हवी। हा सन्मार्ग त्यांना दाखवून देण्याचं काम आपल्या सुपे बाबा आणि भालचीम बाबांनी केलंय। आणि खरंच आनंदाची गोष्ट म्हणजे गावकऱ्यांची भली मोठी साथ त्यांना लाभलेली आहे। खरंच या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। जेव्हा संसार करता करता माणूस थकून परमार्थाकडे वळतो, पण तोपर्यंत वेळ काहीशी निघून गेलेली असते। संसार करता करता संतांनी सुद्धा परमार्थ केला। संत गोरा कुंभार असतील, पर देवाचं नामस्मरण करता करता त्यांनी आपलं स्वतःचं बाळ पायाखाली मातीत तुडवलं, पण त्या प्रभूची कृपा एवढी की त्याच्या भक्तीला पाहून त्यांनी त्यांचं बाळ त्यांना परत केलं। ही परमेश्वराची आणि परमार्थाची ताकद आहे। आज मी ज्यांनी आपल्याला कीर्तन रूपी जी सेवा दिली, जे आपले वाळके बाबा महाराज असतील, खरंच मी म्हणतो आपल्याला देव का कळतो, देव का कळतो याचं कारण आहे की बाबा तुमच्यासारखे संत आमच्या आयुष्यात आहेत, म्हणून आपल्याला देव कळतो। खरं तर ही काळाची गरज आहे आणि ही जोपासली पाहिजे। जास्त काही न मी बोलता मी खरंच सर्वांना इथे आले जमले, असेच एकत्र जमत राहा, ही बांधिलकी जपत चला। आणि इथे येऊन आम्हाला जो मान सन्मान दिला, खरं तर आम्ही त्याचे मानकर आहोत। तुम्ही आम्हाला खांद्यावर बसून घेता, म्हणून आम्हाला कुठेतरी तुमच्यासाठी काम करण्याची ताकद मिळते। आणि या ईश्वराचरणी एवढंच मागते की भविष्यात काही असू दे, छोटे छोटे लेकरांना, माझ्या माय भगिनींना, माझ्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना कोणत्याच गोष्टीची कमी न पडू। मला यदा कदाचित कोणती सेवा करण्याची संधी या लोकांसाठी, माझ्या माणसांसाठी मिळत असेल तर ती मला नक्कीच मिळू दे। आणि त्याच्या चरणी राहून मी तुम्हा सर्वांसाठी नतमस्तक होऊन इथेच थांबते आणि माझं मनोगत थांबते। बाबा, मी तुम्हाला माहिती असेल मला प्रचंड आवड आहे आणि कोणी काही म्हणू देत, मला फरक पडत नाही। साहेब, आता बाबांनी मगाशी म्हणाले लांडे साहेब आले नाही का, साहेबांना मी म्हणत असते, साहेब मला परमार्थाची आवड आहे बाबा। मी त्यांना म्हणते तुम्ही दुसरं काहीतरी काम करा, पण जिथे सप्ताह वगैरे असं काही देवाच असेल मला जाऊ दे। खरंच या विठुराया चरणी आणि आपणा सर्व भक्तांच्या समेत मी एक अभंग म्हणू इच्छिते। कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे